स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं होतं। पाहूयात। थोड़ा जोर देना। कमाने वाला खाएगा, पीने वाला जाएगा, नया जमाना आएगा, शेतकरी संघटनेचा नया जमाना आएगा, शेतकरी संघटनेचा स्वतंत्र भारत पक्षाचा महिला गाडीचा। मी काशीनाथ पाटील वेताळ, शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष, संभाजीनगर, औरंगाबाद। आम्ही आज महाराष्ट्रव्यापी धरणे आंदोलन केलं आहे। तर त्यासाठी शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला रास्त भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याचे प्रश्न सुटले पाहिजे। तरी हे सरकार कुरघड्या करीत आहे। या कुरघड्यामुळं जनतेकडे आणि शेतकऱ्याकडे दुर्लक्ष झालं, म्हणून शेतकरी संतापलेला आहे। शेतकऱ्याच्या मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे। तरी या सरकारनं शेतकऱ्याची दखल घेतली पाहिजे। गेल्या वर्षभरामध्ये शेतकऱ्याचे 1088 आत्महत्या झालेल्या आहेत मराठवाड्यामध्ये, या 8 जिल्ह्यामध्ये, आणि हे प्रमाण वाढतंय। सरकार वाचवण्यात मस्त आहे, पण शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये। काय वाटतं तुम्हाला? आम्हाला असं वाटतं की शेतकऱ्याला 3 शेतकरी आत्महत्या करतायत। याच्यातून असं दिसतंय की या सरकारचं शेतकऱ्याकडे दुर्लक्ष आहे। हे सरकार व्यापारी सरकार आहे, कारण शेतकऱ्याचं सरकार नाही, यांना फक्त राजकीय कुरमड्या चालू आहे। त्यामुळं शेतकरी त्रस्त झालेला आहे, शेतकरी आत्महत्या करत आहे। तरी यांनी जाहीरनामे दिलेले 2 लाखाची माफी शेतकऱ्यांना जाहीरनाम्यामध्ये दिलेले, तरी चालू बाकीदाराला 50,000 तरी यांना जाहीर केले, आणि शेतकऱ्याला पीक विमा नाही, अतिवृष्टीचे पैसे नाही, शेतकऱ्याला उच्च दाबाची दिवसा लाईट नाही, ते महिला स्वतंत्र नमो योजना नाही, निधी नाही महिलाला। तरी हे सगळे जाहीरनामे याने जाहीर केले, पण याने शेतकऱ्याला काही दिलं नाही।